पुष्कळ काही म्हणायचं. कित्येक वर्षात काही म्हटलंच नाही. क्षण आले, क्षण गेले, गळ्यात अनेक वादळ दाटली, पण प्रत्येक वेळी ओठ धरले, घट्ट दाबले. वाटलं हे कुणालाच नाही कळणार, कुणी नाही समजू शकणार. जेव्हा मोठमोठ्या शब्दांच्या लाटा येऊन देत ओठांवर धडका, तेव्हा भोवतालची सारी माणसं कशी वेडीखुळी, बालबुद्धी, बुद्धू वाटत. अगदी माझा म्हटलेला माणूस धरून सारी माणसं. वाटायचं सगळ्यांवर पोट भरून हसून घ्यावं, बस हसून घ्यावं. आणि रडून रडून आतडी पिळवटायची. छाती फुटेल तर बरं असं वाटायचं. जीव नकोसा व्हायचा. तो गेला नाही तेव्हाच त्याचं महत्व कळलं. जगण्याचं महत्व कळलं, सुख कळलं. येणारा प्रत्येक क्षण कसा नवा अपूर्वाईचा असतो. आपणच आपल्याला नवे होतो. आकाश, पक्षी, ढग, एखाद्या वठलेल्या झाडाचा डोकावून पाहणारा एकच भाग, मी खिडकीचा हलता पडदा, मी भोवतालची शांतता, मी लांबचा बारीक सारीक एक एक आवाज, मी इस्पितळातला औषधांचा दर्प. तोही नुसताच जीवनाने रसरसलेला वाटतो. जीवन जणू चौफेर भरून एकट्या आपल्यासाठीच गातंय असं वाटतं. हुकलेल्या आत्महत्येतला आनंद फार मोठा असतो, अगदी जगण्याच्या वेदनेहून मोठा. प्राण प्राणापलीकडे जपावा तेव्हाच तो उधळण्याच्या लायकीचा असल्याचं पडतं. प्राण उधळावा तेव्हाच तो जपण्याच्या लायकीचा असल्याचं पडतं. मजा आहे. जपावा तर उधळणं पडतं, उधळावा तर शिल्लक राहिल्याचं सुख मिळतं. काही उरत नाही, पुन्हा तेच तसंच. जीवन हे असं आहे. जीवन म्हणजे अमुक आहे, जीवन म्हणजे तमुक आहे. जीवन म्हणजे टरटरा फाटत जाणारा ग्रंथ आहे. जीवन म्हणजे स्वतःला डंख करणारा महाविषारी सर्प आहे. जीवन म्हणजे प्रतारणा आहे. जीवन म्हणजे विश्वासघात आहे. जीवन म्हणजे रखडपट्टी आहे. जीवन म्हणजे नशा आहे. जीवन म्हणजे काहीतरीच आहे असं काहीतरी आहे, किंवा काहीतरीच आहे असं काहीच नाही. मिलॉर्ड, जीवनाला फाशी दिलं पाहिजे. जीवन ही एक महाभयंकर गोष्ट आहे. न जीवनम जीवनम मरती. जीवनाला चौकशी करून नोकरीवरून काढून टाकलं पाहिजे. का पण का? मी माझ्या कामात कुचराई केली. मी छान रमत आले आपल्या पोरांमध्ये, शिकवत आले त्यांना. मला कळत होतं आयुष्य हे सीधं साधं नाहीये. मनुष्य फार क्रूर होऊ शकतात. अगदी आपल्या रक्ताची नाती सुद्धा आपल्याला समजून घेऊ इच्छित नाही. जीवनात एकच गोष्ट सर्वमान्य, शरीर. नाही म्हटलं तरी तेच सर्वमान्य. भावना ही फक्त हळू होऊन बोलण्याची गोष्ट. दिसत होतं मला सगळं, जगत होते मी तेच, पोळून निघत होते. पण आहे कोणाला माहित? मी हे नाही त्या कोवळ्या कोवळ्या जीवांना शिकवलं. मी त्यांना सौंदर्य शिकवलं, पावित्र्य शिकवलं. आतून रडत मी त्यांना हसवलं. आतून निराशेनं पिचत मी त्यांना नेहमी आशावादीच करत आले. मग कोणत्या गुन्ह्यासाठी माझी नोकरी, माझा एकुलता एक विरंगुळा घेताय माझ्याकडून? माझं खासगी आयुष्य हा माझा प्रश्न. त्याचं काय करायचं हे मी ठरवेन, जसं त्या प्रत्येकाला स्वतःपुरतं ठरवता आलं पाहिजे. प्रत्येकाचा एक पिंड असतो, मार्ग असतो आणि शेवट असतो. त्याचा सर्वांशी काय संबंध? सायलेन्स. किती गोंगाट. देवासारखे बसा सर्व गप्प. मुलांनो, हे पहा, हे कोण? हे 20व्या शतकातील सुसंस्कृत माणसांचे अवशेष. पहा, एकेकाचे चेहरे कसे रानटी दिसतायत ते. त्यांच्या ओठांवर झिजलेले सुंदर सुंदर शब्द आहेत. पोटात अतृप्त वासना आहेत. नका रे, नका रे मला इथे अशी सोडून जाऊ.
नका रे मला इथे अशी टाकून जाऊ. मला यांची फार भीती वाटते. नका रे मला इथे अशी सोडून जाऊ. नका रे.